ऋतू कुठलाही असो, हा पदार्थ गरमागरम छानच लागतो. अगदी संध्याकाळी आपल्याला रोज पोळी भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो. मग आपण काय करावे, कोणता पदार्थ करावं हे शोधत बसतो. त्यासाठी इथे मी आज एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहे. तो म्हणजे वरणफळं. बऱ्याच भागात त्याला वरणफळं, डाळफळं किंवा दाल ढोकलीसुद्धा म्हणतात. चला तर मग स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. वरणफळं करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ, मसुराची डाळ वापरू शकता. या डाळींचे सुद्धा वरणफळं छान लागतात. हे वरणफळं मी आंबट गोड करणार आहे. चवीला खूप छान लागतात. वरणफळं करण्यासाठी इथे मी एक मसाला तयार करत आहे. त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि मूठभर कोथिंबीर. हे सर्व जिन्नस घालून असे बारीक वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर एका परातीमध्ये मी एक बाउल भरून कणिक घेतलेली आहे. कणकेमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धी पळी तेल घालायचं आहे. तेल कणकेला चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि मीठ कणकेमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कणकेमध्ये तेल घातल्यामुळे फळं एकमेकांना चिटकत नाहीत. या कणकेमध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे. कणिक पातळ झाल्यास आपल्याला पोळी लाटायला आणि फळं कापायला दोन्हीलाही त्रास होतो. येथे आपली कणिक मळून तयार झालेली आहे. याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून याला 10 ते 15 मिनटं भिजू द्यायचं आहे. म्हणजे पोळ्या छान लाटल्या जातात. आता आपले वरण चांगले शिजलेले आहे. पाहूयात, मस्त वरण शिजलेले आहे. हे आपण हटवून घेऊयात. त्यामधील पाणी काढून घ्यायचे आहे आणि चमच्याने किंवा पळीने असे त्याला हटवून घ्यायचे आहे. जर तुमची तुरीची डाळ शिजत नसेल तर शिजताना त्यामध्ये 1 चमचा तेल घाला आणि नंतर शिजवून घ्या. इथे वरणफळं करण्यासाठी गॅसवर कुकर गरम करण्यास ठेवलेले आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घातलेले आहे आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत. जिरे थोडे तडतडले की त्यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला घालायचा आहे. यामध्ये लसण आहे, त्यामुळे हा छान परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्याची चव छानपैकी वरणफळामध्ये उतरते. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. 1 छोटा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला. हे चांगलं आपल्याला या तेलावरच परतून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला आणि तिखट टाकू शकता. त्यानंतर इथे मी शिजवलेलं वरण यामध्ये घालत आहे. इथे मस्तपैकी खमंग अशी वरणाला फोडणी बसलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला यामध्ये जास्त घालायचं आहे, कारण आपले कणकेचे फळ हे यामध्ये शिजले गेले पाहिजेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर चिंचेचा कोळ इथे मी अर्धी वाटी घालत आहे आणि चवीनुसार गूळ घालायचा आहे. गुळामुळे या वरणफळाला मस्त चव येते. मसाले, चिंच, गूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरणाला उकळी येऊ द्यायची आहे. इथे आपली कणिक चांगली भिजलेली आहे. तिला थोडंसं तेल लावून अशी चांगली मळून घेऊयात. मळल्यानंतर त्यामधील आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. आपण चपाती लाटतो त्याच आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे. हा गोळा पिठात बुडवून याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे किंवा पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना चिकटत असेल तर पुन्हा यावर दोन्ही साईडने पीठ लावून चांगली अशी पातळ लाटून घ्यावी. पातळ पोळीचेच वरणफळ छान लागतात. जाड पोळीचे चांगले लागत नाहीत. त्यासाठी आपण इथे पातळ पोळ्याच लाटणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी पोळी लाटलेली आहे. खूपही जाड नाही आणि अतिही पातळ नाही. पोळी लाटून झाल्यानंतर ती आपल्याला कट करायची आहे. तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता. इथे मी करंजा किंवा शंकरपाळे कट करतो त्या चमच्याने कट करत आहे. त्याला आम्ही फिरकीचा चमचा म्हणतो.
तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशा पद्धतीने मी इथे फळं कट केलेले आहेत। वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतरच हे फळं आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। फळं वरणामध्ये टाकताना एक एक अशा पद्धतीने टाका। तुम्ही एकदाच जर सगळे टाकताल तर त्याचा गोळा तयार होईल, त्यामुळे अशाच पद्धतीने एक एक फळ टाकायचं आहे। पुन्हा आपल्याला दुसरी पोळी लाटायची आहे। तोपर्यंत पहिल्याला चांगली उकळी येते आणि फळं हे सुटसुटीत होतात, एकमेकांना चिटकत नाही। दुसऱ्या पोळीचे फळं टाकण्या अगोदर चमच्याने याला चांगले असे हलवून घ्यायचे आहे आणि नंतर फळं टाकायचे आहेत। ते देखील असेच एक एक दोन दोनच टाकायचे आहेत आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा पोळ्या लाटून आपण यामध्ये फळं टाकणार आहोत। फळं शिजण्यास कमीत कमी 20 ते 25 मिनिटे लागतात। वरण फळं शिजल्यानंतर त्याला अशी छान चमक येते। तसे जर कळाले नाही तर फळाचा एक तुकडा घेऊन तो थोडासा दाबून बघावा, त्याचे तुकडे पडतात म्हणजे आपले वरण फळं शिजले आहे। इथे आपले मस्तपैकी आंबट गोड वरण फळं तयार झालेले आहेत। त्यावर साजूक तुपाची धार टाकायची आहे, म्हणजे ते चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही नक्की करून पहा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सविता किचन क्वीनला लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात पुढच्या एखाद्या नवीन रेसिपीमध्ये।